आमच्या शेताच्या बांधावर प्रचंड आकाराचं आंब्याचं झाड होतं. आज इतक्या वर्षांनी त्याच्या नुसत्या आठवणीनं जीव गलबलतो. उन्हाळ्याची तल्लख्खी सुरू झाली की देठादेठातून या झाडावर मधुर सुगंधाचा मोहर फुलू नये. उंच आकाशापर्यंत पोचलेल्या गर्द सावलीमध्ये सुरुवातीला कुठंतरी मोहराचे चुकार ताटवे फुटत आणि बघता बघता सगळा महावृक्ष मोहरानं लगडून जाई. फुलामागं गुंजे एवढी फळं डोकावत आणि ती एवढ्या जलदगतीनं वाढत की आज शेंगदाण्या एवढं फळ, उद्या बोराच्या आकाराचं, परवा आणखीन मोठं. फळाचे घोषच्या घोष झाडाला लोंबकळत. मोहराचा बहार एवढा प्रचंड की झाडाखाली पिवळसर चुऱ्यांचा दाट थर पसरे. फळावर ज्या जागी सूर्यकिरणं पडत ती फळं लाल शेंदेरी होत. सावलीच्या बाजूला हिरवी छटा आणि उन्हाच्या बाजूला शेंदेरी लाल रंग बहार. मग अवतण दिल्यासारखं राघूंचे, साळुंख्यांचे, भोरड्यांचे थवेच्या थवे झाडावर उतरत. पहाटेपासून झाडावर कल्लोळ होई. आंब्याच्या घोसाचे झोपाळे करून पक्षी सुखानं त्यावर डोलत बसत. हळूच आंबट गोड पाडाला आलेल्या फळावर चोच मारत आणि फळाच्या रसाचा आस्वाद घेत. चिमुकल्या निरागस पक्ष्यांची भूक ती किती असणार. एखादा चवदार गोड थेंब त्यांची भूक पुरी करत असे. देठाला डोलणारी फळं आता जमिनीकडं आशेनं पाहात. एखाद्या वाऱ्याच्या जोरदार धक्क्यानं क्षीण देठातून फळ मुक्त होई आणि जमिनीवर अलगद उतरे. हे वृक्षदान भूमाता प्रेमानं स्वीकारी. काका माझ्या वडिलांना म्हणत, दादा आंबे उतरायला हवेत बरं का, आता जुळणी करायला पाहिजे, करूया. तरी पण 2-4 दिवसांची हायगय होई. आम्ही भावंड पहाटे पहाटे हाती पिशव्या घेऊन शेतात जात असू. खाली बघितलं तर पिकलेल्या अर्धपिक्क्या फळांचा अक्षरशः सडा. किती वेचू आणि किती नको असं होऊन जायचं. प्रत्येक फळाचा मूळचा स्वाद सारखाच, पण प्रत्यक्ष चव भिन्न. कुठला आंबा अर्धपिका, कुठला जास्त पिकलेला, कुठं राघूनं कुरतडलेला, तर कुठला रसाळ. कोपऱ्यापर्यंत हात आणि ओठ गाल चिकट गोड अमृतासारख्या रसानं बरबटून जाई. विहिरीच्या पाटात हात तोंड धुवायचं आणि भरलेल्या पिशव्या पाठीला लावून घरी परतायचं. वाटेत गल्लीतल्या कोणाकोणाला तो रानमेवा मुक्तपणे वाटण्याचं औदार्य त्या काळी होतं. आमच्या झाडावर अर्धा पोती चुमडी भरून आंबे येत. माझघरात मातीच्या पिंजराची अढी मांडली जाई. सगळा वाडा मधुर आंब्याच्या सुगंधानं दरवळून जाई. त्या काळी आंबे विकलेत हा दळभद्री विचार कधी कुणाला शिवलाच नव्हता. दुरड्या, झेळण्या, दोऱ्या, पोती, आकड्या असं यथासांग साहित्य बैलगाडीतून शेतात नेलं जायचं. आमच्या चाकरीचे गडी झरझर झाडावर चढत झाडाच्या शेंड्यापर्यंत पोचत. 2 फांद्यांना जाळ्या टांगल्या जात. पाडाला आलेले आंबे जाळ्यात फेकले जात. लांब बांबूच्या काठीला बांधलेल्या जाळीत दुर्गम टोकाची फळं तोडून घेतली जात. जाळीत ती अलगत येत. झाडाखाली शेंद्री फळांचा रंगबहार मोठा लोभसवणा दिसे. जवळच्या वस्तीवरचे शेतकरी, कामकरी, मेंढपाळ, राखुळीचे गडी वाट वाकडी करून येत. मऊ फळं चोखून मनसोक्त खात. सालीकोया टाकून आणि गाभाळलेली फळं ढिगात शोधत तृप्त झाल्यावर खांद्यावरच्या टॉवेलमध्ये गाठोडं बांधून घरी नेत. बैलगाडी काठोकाठ भरून फळं घरी येत. अवघी आढी एकदम पिके. मग एवढी फळं करायची काय? घरी कोणी येईल त्याच्यापुढं पिकलेल्या रसदार फळ्यांची दुरडी भरून ठेवली जाई. कितीही खा. चिरून फोडी करून? छे असं नव्हतंच मुळी. 4 बाजूंनी बोटं दाबून आंबा मऊ करायचा, देठ नखलायचं आणि देठाजवळचे 1-2 थेंब चिकाचे म्हणून सारवलेल्या जमिनीवर पिळून टाकायचे आणि नंतर अख्खं फळ दीर्घ चोखायचं. आत्मा तृप्त होत असे. घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या ताटात आमरसाच्या मोठ्या वाट्या भरून वाढायचं. 1 वाटी रिकामी झाली की पुन्हा घट्ट रसानं ती पुन्हा पुन्हा भरायची. आग्रहानं पुन्हा पुन्हा वाट्या भरत राहायचं. लहान लहान बुट्ट्यांमध्ये आत्या आंबे भरून देत असे. मग आम्ही पुढं गल्लीमध्ये त्या फळांचं घरपोच वाटप करत असू.
वर्षानुवर्ष या पुण्यशील महावृक्षानं आमच्या खूप मोठ्या कुटुंबाचीच नाही तर अवघ्या अर्ध्या गावाची भूक आपल्या अमृतासारख्या रसानं भागवली होती. आमच्या या झाडाखाली चरायला शेतात आलेली गुरंवासरं येत. उन्हाच्या वेळी छान विसावा घेत. शेतमजूर आपल्या जेवणाचं फडकं झाडाच्या सावलीत सोडत. तृप्त जेवण झाल्यावर बाजूच्या विहिरीवर घटाघटा पाणी पित आणि उशाला दगड किंवा हाताची घडी करून आडवं होत. क्षणात घोरायला लागत. शेतात बाभळीच्या फांद्या तोडून कोवळा तुरट पाला खाऊन तृप्त झालेले मेंढरांचे शेळ्यांचे कळप सावलीला येत आणि डोळे मिटून मॅ मॅ करत विसावा घेत. त्यांच्या अल्पशा या मुक्कामानं शेत लेंड्यांनी भरून जाई आणि आपोआप खताचं वितरण होई. मैल 2 मैलावरून आमचं हे आकाशाची दोस्ती करणारं झाड नजरेला पडे. जणू आम्हाला खुणवतच असायचं, बाळांनो या, माझ्या सावलीत या, माझ्या कुशीत या, माझ्याशी क्षण 2 क्षण बोला. झाडाची पानं जोराजोरानं फडफडत. त्यातून ध्यानी आलं की आमच्या गावाजवळ रामलिंगाचा उंच डोंगर आहे. देवदर्शनाला डोंगरमाथ्यावर पोचलं की खालचं विश्व चित्रातल्यासारखं दिसायचं. हिरव्या वावरांची चौकोनी नक्षी, हिरव्यागार झाडांचे ठिपके, पलीकडं रेल्वेचे दोऱ्यासारखे रूळ, त्यावर धूर सोडत काडेपेटीसारखे दिसणारे रेल्वेचे डबे. या सर्वात आमच्या बांधावरचा हा महावृक्ष एकदम नजरेत भरे. लांब हात करून मित्रांना आम्ही म्हणत, ए इकडे या, आमचं शेत बघा कसं दिसतं एवढ्या दुरून. आमच्या आंब्याचं 1/2 एकरावर पसरलेलं हे झाड सहज लक्षात येई. आजोबा लहानपणी सांगत की त्यांचे वडील म्हणजे माझे पणजोबा खांद्यावर उपरणं टाकून ओघळीनं शेतात चालले होते. झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याच्या काठावर गर्द सावलीत लुसलुशीत कोवळी लालसर पालवीनं चकाकणारी रुजलेली एक कोय त्यांच्या नजरेला पडली. त्यांचं मन तिकडं ओढलं गेलं. त्यांनी ती कोय आणि फुटलेला कोंब अलगद उचलला आणि आपल्या शेताच्या बांधावर सहज रोवून टाकला. विहिरीनं बादलीभर पाणी ओतलं. त्या कोपऱ्यावरच दुपारची शिदोरी खाल्ली. जेवण होताच त्या रोपाच्या मुळाशी हात धुवायचे आणि उरलेलं पाणी ओतायचं. नवल म्हणजे त्या इवल्या रोपानं मूळ धरलं. झरझर वाढू लागलं. पणजोबांनी बाभळीच्या झाडाच्या 2 काटेरी फोका कुऱ्हाडीनं तोडल्या आणि रोपाची पानं शेळ्यांनी खाऊ नयेत म्हणून त्या झाडाभोवती उभ्या केल्या. फड्याच्या वादीनं गच्च बांधून टाकल्या. रोपानं हसत डोळे मिचकावले असावेत आणि म्हणायला असावं, आजोबा एवढ्या आधारानं आणि संरक्षणानं मी तग धरेन बर का, वाढेन, आकाशाशी दोस्ती करेन. बघता बघता झाड बहरलं, उंच वाढू लागलं. फांद्या फुटल्या, नवे घुमारे फुटले आणि मग या रोपाचा वृक्ष कधी झाला ते कळलंच नाही. कोणाला ठाऊक त्या काळी पण उत्सुकता असेल की फळ कसं लागतं, कधी लागतं, आंबट का गोड, आमरसाचं की लोणच्याचं. पहिला बहार त्या पिढीनं अधीरतेनं झेलला असेल. पहिलं फळ ग्रामदेवता असणाऱ्या रामलिंगाला वाहिलं असेल. इथल्या आंब्यांचे लोंबणारे घोसच्या घोस चैत्रगौरीच्या आराशीचे शोभा वाढवत आले आहेत. आंबट गोड कैऱ्या त्याला हळद मीठ आणि असं करत लाळ थांबवत त्या आंबट खोबऱ्याच्या फोडी खायच्या. किती वर्ष. श्रावण भाद्रपदात गौरी बोळवायला घरातल्या लेकीसुना शेतावर जात. विहिरीवर गौरीचं विसर्जन होई आणि या झाडाच्या सावलीत घरून बांधून आणलेली थालपीठं, भरली वांगी, तळलेल्या मिरच्या, भजी, अमृतासारखं वनभोजन या झाडाखाली वर्षानुवर्ष साजरं झालं. एक पिढी वृद्ध झाली, दुसरी पिढी उदयाला आली. सर्वांना या वृक्षराजानं सावली पांघरली, मायेनं कुशीत घेतलं. वस्तीवरला आमचा गडी मोटेच्या कासऱ्यानं झाडाच्या फांदीला झोपाळा बांधे. मग मुलं मुली उंच माझा झोका करत दिवसभर हुंदडत. एखादी लेकूर बाळीन आपल्या इवल्या बाळराजास दुपटं अंथरून या झाडाखाली झोपवायची. झाडाची पानं खुळखुळा वाजवीत बाळाला वाकुल्या दाखवत. मग बाळराजा खुदकन हसायचा. इवल्याशा मुठी आणि पायातले वाळे नाचवत वृक्षराजाला प्रतिसाद द्यायचा. वाऱ्याची झुळूक कोवळं जावळ गोंजारायची आणि या मोकळ्या तरल शुद्ध हवेत बाळ आणखीन हरकून जाई. अगम्य आवाज काढून चित्कारे.
त्याची आई धावत येऊन बाळाला उचलून घेई, पटापटा मुके घेई, छातीला घट्ट कवटाळून घेई. झाडाला अश्रू येत असतील तर आमच्या या वृक्षानं आनंदाचे अश्रू नक्की ढाळले असतील. आमच्या शेताभोवती जवळच उंच डोंगर आहे. क्षितिजावर काळे ढग हळूहळू जमा होत वाऱ्याला जोर येई. मग ढगांची गर्दी वाढे. ते गर्द काळे होत सूर्य ढगाड लपे. बघता बघता आवळ्यावढे थेंब सटासट सुटत. मधूनच वीज कडाडे, गडद अंधारून येई. थेंबा मागोमाग गारांचा वर्षाव होई. सगळ्या शेतांवर गारांची पांढरी शुभ्र चादर पसरे. नारळीची झाडं घुसळून जात. मग शेतात विखुरलेले कष्टकरी डोक्यावरच्या पोत्यांच्या खोपी पांघरून आमच्या झाडाकडं झेप घेत. झाडाची सावली आणि पर्णबहार एवढा घनदाट की पाण्याचा एक थेंब पण खाली येत नसे. डोक्यावरचं इरलं बाजूला काढून निसर्गाचं जलनृत्य आणि पावसाच्या धारा मोजत लोक निवांत बसत. तासा 2 तासानं पाऊस ओसरे. ढगाआडून पुन्हा सूर्यकिरणं डोकावत. झाडावरची पानं चमचमत. पाण्याचे थेंब जमिनीवर ठिपकत. हवा मोठी उल्हासित आणि तजेलदार होई. केवढा आनंदाचा क्षण तो. हा वृक्षराज माझ्या बालपणापासून जिवलग मित्र होता. पोटापाण्याच्या व्यवसायानिमित्त गाव सोडावं लागलं, पण सुट्टीला कधी गावी आलो की मी ओढल्यासारखा शेतावर जाई. आम्रवृक्षाच्या फांद्याला लोंबकळून मी त्याची गळाभेट घेई. कुठल्याही चांगल्या स्वप्नाचा भंग होतो असं म्हणतात. देखणं चित्र विस्कटून जातं, त्याला दृष्ट लागते. एक दिवस माझ्या नोकरीच्या जागी माझ्या वृद्ध थकलेल्या वडिलांचं थरथरत्या हातानं लिहिलेलं पत्र आलं. वादळ वाऱ्यात आमच्या या वृक्षावर विजेचा लोळ कोसळला होता. अवघा महावृक्ष त्या दैवी आपत्तीखाली होरपळून गेला होता. ते वाचून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. कधीही भावविवश न होणारे माझे धीर गंभीर वडील त्या दिवशी अक्षरशः ओक्साबोक्षी रडले म्हणे. विद्रूप झालेल्या वृक्षाच्या जळलेल्या फांद्या तोडताना त्यांना जणू त्याचा अंत्यविधी करतोय असं दुःख झालं. जळून उन्मळून गेलेल्या भकास वृक्षाच्या काही फांद्या नंतर दीनवाण्या जिवंत होत्या, पण त्याची रया गेली होती. शेजारी शेतकऱ्यानं त्याच्या पिकावर सावली पडते या कारणावरून त्या उरल्या सुरल्या फांद्या सावरल्या आणि मग सगळं संपलं. एका थंडगार सावली सांडणाऱ्या वृक्षाचा अंत झाला. राघूंचे, साळुंक्यांचे, पोपटांचे थवे दूर पांगले. एक भकास उदास वास्तव उभं आहे. त्याकडं बघवत नाही. मन गलबलून येतं, गळा दाटून येतो. आता शेताकडं जायचं तरी कशाला? आंब्याच्या हंगामात भराभर पैसे ओतून मोजके आंबे विकत आणले, पण त्याच्या फोडी काही खायचं होईना. माझ्या आम्रवृक्षाच्या उदार राशी डोळ्यापुढं आल्या. एक सुस्कारा सोडून मी नकळत डोळे टिपले.